24 वर्षांआधीचा फॉर्म्युला भाजपनं पुन्हा बाहेर काढलाय। ज्या फॉर्म्युल्यानं भाजपची पाळंमुळं या महाराष्ट्रात नव्हे तर देशात रुजली। हा फॉर्म्युला आहे माधव। काय आहे माधव? कोणी आणला हा फॉर्म्युला आणि 24 वर्षांनंतर भाजपला त्याची पुन्हा गरज का पडली आहे? जाणून घेणार आहोत बडे मुद्देमधून। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। 1980 ला जनसंघाची म्हणजे भाजपची स्थापना झाली, पण तेव्हा भाजपची प्रतिमा होती ब्राह्मणांचा, उच्चवर्णीयांचा पक्ष। महाराष्ट्राच्या राजकारणात जर पाय रोवायचा असेल तर ही ओळख पुसण्याची भाजपला गरज होती। त्यातही ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचायचं असेल तर फक्त एका समाजावर अवलंबून राहून चालणार नव्हतं। तेव्हा काँग्रेसचा पाठीराखा होता तो मराठा समाज। मराठा मतांच्या जोरावर काँग्रेस सत्तेत बसला। मराठा समाज लगेच आपल्याकडे वळवणं तेव्हा तितकं सोपं नव्हतं। त्यामुळे त्यांनी एक रणनीती आखली आणि आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं बीज रोवण्यासाठी भाजपनं सुरू केला माधव पॅटर्न। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात माधव पॅटर्नसाठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून यासाठी त्यांनी सुरुवात केली। मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी। या फॉर्म्युल्यानं हा माधव पॅटर्न सुरू झाला आणि पुढे भाजप ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला। वंजारी समाजाचे गोपीनाथराव मुंडे, धनगर समाजाचे अण्णा डांगे तर माळी समाजाचे नास फरांदे हे नेतृत्व यातून पुढे आलं आणि भाजपनं या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं बीज रोवायला सुरुवात केली। यावेळी या माधव फॉर्म्युल्याचे चेहरे बदलले। गोपीनाथ मुंडेंची जागा त्यांची मुलगी पंकजा मुंडेंनी घेतली आहे। धनगर समाजाचा चेहरा बनले महादेव जानकर तर माळी समाजाचा चेहरा आहे छगन भुजबळ। आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपला या फॉर्म्युल्याची गरज का पडली आहे? तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं उभं चित्र निर्माण झालं। त्यात मनोज जरांगे वारंवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टार्गेट करतायत। मराठा समाजाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं करण्याचा जरांगेंचा प्रयत्न दिसतोय। या आंदोलनामुळे मराठा समाज जर दूर गेला तर मग राज्यातला ओबीसी आपल्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवा। यासाठी माधव फॉर्म्युला भाजपनं पुन्हा एकदा राबवायचं ठरवलंय। राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा, ओबीसी, धनगर समाज सध्या अस्वस्थ आहेत, आक्रमक आहेत आणि या समाजांना शांत करायचं असेल तर या समाजाचं लोकप्रतिनिधित्व लोकसभेत पाठवणं गरजेचं आहे आणि हाच महायुतीचा प्लॅन आहे। हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी, धनगर, वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागली। धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर सगळ्यांना परिचित आहेत। ते आता परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। वंजारी समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत। तर माळी समाजाचं राज्यातलं नेतृत्व नव्हे देशातलं नेतृत्व, ओबीसींचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। एकंदरीत माळी, धनगर, वंजारी हा पॅटर्न राबवत आरक्षणावरून सरकारवर सातत्यानं जी टीका होतीये, जो राग आहे, जो उत्तर देण्याचा त्याचा हा प्रयत्न मानलं जात आहे। माधव फॉर्म्युल्यानं भाजपची ओळख बदलली आणि सत्तेचा मार्ग दाखवला। आता 2024 मध्ये हाच फॉर्म्युला महायुतीला पुन्हा सत्तेत पोहोचवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।